माणसाचं तारुण्य धुंदीत जातं, म्हणून जगणं कळत नसतं. तो चांगल्या वाईटाचा विचार करण्यापेक्षा भोगासक्त जीवनाच्या मागे लागतो. आजकाल असा माणूस बरा वाटतो. त्या उलट दुसऱ्याची जाणीव असणारी व्यक्ती स्वतः इतकीच आपल्या माणसांच्या भावनांची कदर करते, त्यांना खुश ठेवून जपत असते. पण गोड बोलून त्याचा फायदा घेणारी माणसे त्याला ओळखता येत नाही. त्यांचे खरे रूप कळते तेव्हा वेळ निघून गेलेली असते आणि चांगल्या माणसाच्या ठिकाणी उपेक्षाच नाही तर उदासीनता येते. मानवी मूल्यांचे भान राखून माणसाशी माणसासारखं वागून त्याला काही फायदा झालेला नसतो. तो भला माणूस भावनिकदृष्ट्या दुबळा ठरतो. कोणाला नकार देऊन नाराज न करण्याचा त्याचा स्वभाव त्याच्या आयुष्याला पोखरतो. सगळ्यांशी माणुसकीने वागताना त्याचा वेळ आणि ऊर्जा खर्च होते, पण त्याची कदर कोणी करत नाही. मतलबी लोक वापरा आणि फेका अशा पद्धतीने त्याच्याशी व्यवहार करतात. तेव्हा तो मूर्ख ठरतो, कारण लोक शेवटी त्याचा फायदा घेऊन पसार होतात आणि तो एकटा पडतो. थकून भागून उदासलेला चांगला माणूस आयुष्याच्या शेवटी त्याच्या नातेसंबंधाची गोळाबेरीज करतो, तर त्याला सारे स्वार्थी दिसू लागतात. अखेरच्या वळणावर त्याच्यासोबत कोणीही नसतं. आयुष्यभर चांगुलपणा राखणाऱ्या अशा व्यक्तीच्या वाट्याला आलेले एकाकीपण आणि दुःख डॉक्टर मनोहर सुरवाडे यांनी थकलेला बाप या कवितेत सांगितले आहे. ऐकूया कविता थकलेला बाप. आयुष्याच्या शेवटच्या वळणावर उंच टेकडीवर डोक्याला हात लावून उभा असलेला बाप गोळाबेरीज करत चांगल्या वाईट जगण्याचे घेतो माप. म्हणे भोगासक्तीचा मोह असतो माणसाला ताप. म्हणे भोगासक्तीचा मोह असतो माणसाला ताप. गोड गोड बोलणाऱ्या आणि छद्मी हसणाऱ्या आप्तांची भावना आणि लालसा पोखरत होती. सगळ्यांना खुश करण्याची उमेद राखली होती, पण दूर पळाली नाती बापाची झाली माती. पण दूर पळाली नाती बापाची झाली माती. सकार होकार देताना सगळ्यांची मर्जी सांभाळताना बाप मेटाकुटीला आला आणि उपेक्षितही राहिला. उपकाराचे ओझे वाहून स्वतःची किंमत गमावून बसला. बाप सद्गुण सत्यवचनी परोपकारी मंडळी भेटली फायदा घेणारी. बाप सद्गुण सत्यवचनी परोपकारी मंडळी भेटली फायदा घेणारी. बापाचा चांगुलपणा ठरला त्याची कमजोरी. कोणी नाराज होईल, कोण काय म्हणेल म्हणून बापाने नकार पुसून टाकला. होकाराच्या ओझ्याने बाप फार थकला. होकाराच्या ओझ्याने बाप फार थकला. तरीही गोड बोल्या धोपर सोल्यानं देत राहिला. झोळी रिकामी झाली आणि जिंदगी फाटत गेली. झोळी रिकामी झाली आणि जिंदगी फाटत गेली. आत्मसन्मानासाठी मर्यादा नाही आखल्या. सगळ्यांशी चांगले वागताना चिंधड्या झाल्या. वेळ आणि ऊर्जा पाण्यासारखा वाटत गेला. बापाला प्लास्टिकचा ग्लास म्हणून वापरला. जसे पाणी पिऊन झाल्यावर फेकून दिला. जसे पाणी पिऊन झाल्यावर फेकून दिला. मतलबी दुनियेत भला माणूस म्हणून सुरक्षा आणि आत्मसन्मान गमावून बसला. अखेरच्या वळणावर पाहिला, थकलेला दिसला. मनाने उदासलेला बाप शेवटी थापा मारू लागला. मनाने उदासलेला बाप शेवटी थापा मारू लागला. तरीही कुठं थांबायचं, कुठून पळ काढायचा याची अक्कल हुशारी आली नव्हती बापाला. नको त्याच्यावरही भरोसा ठेवला. स्वतःचे आयुष्य रिकामे करत गेला. नको त्याच्यावरही भरोसा ठेवला. स्वतःचे आयुष्य रिकामे करत गेला. अस्तित्वाचे संतुलन राखता नाही आले. गरीब बापाचे लांडग्यांनी लचके तोडले. अखेरच्या वळणावर
हात पाय ढिले पडले. बापाकडे पाहून सगळ्यांनी तोंड फिरवले. बापाकडे पाहून सगळ्यांनी तोंड फिरवले. मतलबी है लोग यहाँ पे, मतलबी जमाना, सोचा साया साथ देगा, निकला ओ बेगाना. FM वर गाणे लागले. बापाच्या डोळ्यात आसू आले. बापाने मागे वळून पाहिले. कोणी नाही दिसले. मन, भावना आणि शरीर सगळे काही थिजले. मन, भावना आणि शरीर सगळे काही थिजले.